तर इकडे बिग बॉसच्या घरामध्ये धनंजय बिग बॉसना म्हणतोय की तुमचं भाग्य लय थोर आहे, चला तर बघूयात नेमकं तो असं बिग बॉसना का म्हणतोय। तर इकडे पहिल्यांदाच इरिना आणि जान्हवी स्वयंपाक करण्यामध्ये व्यस्त असतात आणि मध्येच त्यांच्या धनंजय येतो। तर जान्हवी जी आहे ती तांदूळ काढत असते आणि ती धनंजयला विचारते की सांग ना मी काय करू, बिग बॉसनी मला प्रपोज केलेलं आहे। तर धनंजय देखील म्हणतो की अरे प्रपोज केले, मग तू काय म्हणाली, उत्तर दिलंस का त्यांना, तर तुला एक नवरा मिळतोय। तर ती म्हणते की नाही मला नवरा आहे पण मला बॉयफ्रेंड पाहिजे, कारण जान्हवीचं लग्न झालेलं आहे आणि तिला एक बाळ देखील आहे। तर ती म्हणते मला बॉयफ्रेंड पाहिजे। तर धनंजय सांगतो की बिग बॉस तुम्ही हिला प्रपोज केलेलं आहे आणि अशी बायको मिळणं हे तुमचं खूप मोठं भाग्य आहे, कारण अशी बायको मिळायला 7-8 वर्ष पुण्य करावं लागतं, पण तुम्हाला ही बायको 7-8 दिवसात मिळालेली आहे, हेच तुमचं मोठं भाग्य आहे। आणि हिच्या हातची चव तर अरारारा एक नंबर आहे आणि हिच्या सासूच्या हातचं मटण तर एक नंबर आहे। म्हणजे धनंजयची गाडी इथून तिथून येऊन खाणं म्हटलं की मटणावरच घसरताना दिसते। तर तो म्हणतो की बघा बघण्यासाठी लोक उत्सुक असतात, पण फक्त तुमचा आवाज ऐकून जान्हवी तुमच्यावरती पागल झालेली आहे आणि तिचं तुमच्यावर प्रेम झालेलं आहे। आणि जर यदा कदाचित तुम्हाला असं वाटलं की नाही आपण जान्हवीला येऊन भेटू, आता आम्हाला माहिती आहे की तुम्ही बिग बॉस आहात, घरामध्ये येऊन तुम्ही काय आम्हाला भेटणार नाही, बाहेर पण भेटणार नाही, पण फक्त आवाजावरनं प्रेम होणं हेच खरं प्रेम असतं आणि तुम्ही जान्हवीला प्रपोज केलेला आहे, नक्कीच तुम्हाला उत्तर येईल। अशी ही जान्हवी बायको म्हणून मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे आणि ते भाग्य तुम्हाला लाभलं आहे, ह्याच गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं। तर अशा बायकोसाठी तुम्ही पण एकदा तिला येऊन भेटावं अशीच मी तुमच्याकडे मागणी करतो आणि जान्हवीला तुम्ही सतत खुश ठेवा, या घरात आहे तोपर्यंत तिच्या जेवणाचा आस्वाद घ्या, असं इकडं धनंजय सांगताना दिसतोय। जान्हवीला बिग बॉसची गर्लफ्रेंड व्हायचं आहे याचं आणखीन एक मेन कारण म्हणजे आर्या त्यांना नवरा म्हणते। तर मला नवरा घेण्यात काही इंटरेस्ट नाही, कारण माझा नवरा आहे, मला त्यांची गर्लफ्रेंड व्हायचं आहे कारण आर्यामुळे, असं इथं जान्हवी सांगताना दिसते। तर तुम्हाला जान्हवी आणि बिग बॉसची गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची जोडी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।